सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। एक व्यक्ती या व्हिडिओमध्ये सांगतोय की त्याच्याबरोबर शिर्डीमध्ये एका पेट्रोल पंपवर फ्रॉड करण्यात आलंय व कशा प्रकारचं फ्रॉड करण्यात आलंय आणि कायदा ग्राहकांना काय अधिकार देतो याविषयी तो माहिती देताना हा व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहे। जसा हा व्हिडिओ व्हायरल होत आपल्याकडे पोहोचला असेल तसाच तो आमच्याकडेही पोहोचला आणि आम्ही या व्हिडिओचं फॅक्ट चेक करण्याचं ठरवलं। जय श्रीराम, मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी ज्या पेट्रोल पंपवर ही घटना घडल्याची तो व्यक्ती व्हिडिओमध्ये सांगतोय तो पेट्रोल पंप शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पेट्रोल पंप शिर्डीतील नसून शिर्डीजवळ असलेल्या सावळी विहीर बुद्रुक या गावातील आहे आणि पेट्रोल पंप जगदीश जपे यांच्या मालकीचा आहे। पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर आम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये घडलेल्या घटनेविषयी चौकशी केली तेव्हा पेट्रोल पंपाचे मालक जगदीश जपे यांनी आम्हाला घडलेली घटना त्यांच्याच पेट्रोल पंपवर घडल्याचे कबूल केलं। परंतु जेव्हा आम्ही त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विनंती केली तेव्हा त्यांनी मी कॅमेरासमोर काहीही बोलणार नाही असे स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलं आणि खूप वेळा त्यांना विनंती करूनही त्यांनी आमच्या कॅमेरासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला। त्यामुळे आम्हाला त्यांची बाजू न दाखवताच हा फॅक्ट चेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागत आहे। आधी आपण व्हायरल व्हिडिओमध्ये काय दावा केला जात आहे ते बघू। कॉपीराईट नियमांमुळे आम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यामुळे मूळ व्हिडिओची सोर्स लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये मिळून जाईल, त्यावर जाऊन आपण संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही सतत शिर्डीला जात असाल किंवा तुम्ही शिर्डीमध्येच राहत असाल आणि तुमच्या जवळ बाईक आणि कार आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जर पाहिलात तर तुम्ही कदाचित तुमच्यासोबत होणारा स्कॅम पासून वाचू शकता, तुमचे बरेचसे पैसे वाचतील। मी बोलत आहे शिर्डीमध्ये असणाऱ्या एका पेट्रोल पंप बद्दल जो की दिवसा ढवळ्या आहेत ते मोठ्या प्रमाणात स्कॅम करत आहे। मी गेलो माझ्या गाडीमध्ये जे डिझेल भरण्यासाठी 1010 रुपयाचं मी डिझेल भरलं, का आता ऑलमोस्ट टाकी माझी फुल होती, 1010 नंतर ती ऑलमोस्ट फुल होणार होती, तेवढं भरलं। परंतु ते भरल्यानंतर जे आहे ते मला त्याच्यामध्ये काही फरक जाणवला नाही आणि त्यासोबतच त्याला मी सांगत होतो की तू जो लिव्हर पकडून ठेवलेला तो सोड, लॉक करून दे। त्यांनी लॉक अजिबात केला नाही, माझा अजिबात ऐकलं नाही। बोलतो की ते लॉकचं जर सोडून दिलं तर अशा वेळेला तो डिझेलच आतमध्ये जाणार नाही, परत लगेच बंद पडून राहील। बोलतो ते खराब झाले। म्हणजे खराब झालं त्याची कंप्लेंट केलेली आहेस का? तर उद्धटपणे माझ्याशी बोलायला लागला। नंतर मी काटा बघितला, मला योग्य प्रकारे वाढलेला नाही वाटलं, तर मी त्याला बोललो की मला जे आहे ते क्वांटिटी चेकअप करायचं आहे। ऍज पर रूल बुक तुम्ही कुठल्याही पेट्रोल पंपमध्ये फ्री मध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी चेकअप करू शकता, तुम्हाला त्यांना करून देणं भाग आहे। याची रिक्वेस्ट मी त्याजवळ जेव्हा केली, त्यांच्याजवळ जेव्हा केली, काय झालं, कशासाठी करताय, त्यामुळे मशीन मध्ये दाखवते, हे बघा हे बरोबर गेलं। मी मशीन मध्ये ना, मला क्वांटिटी चेकअप इथे करून दे। बोलते ठीक आहे, 1 लिटरच्या बॉटलमध्ये तुम्हाला करून दाखवतो। ऍज पर रूल काय आहे, जे त्यांच्याकडे जार असतो एक 5 लिटर वाला, त्याला एक होल असतो, त्यातून जो तो फ्यूल बाहेर पडला पाहिजे, मशीन मध्ये 5 लिटरचं सेट केलं, ते करून द्यायला अजिबात मान्य नव्हते। मला सांगत होते मग हे 5 लिटर जे डिझेल येईल तुम्ही तुमच्या गाडीत टाकाल का? मी माझ्या गाडीमध्ये का टाकेन? ऍज पर रूल काय आहे की तुम्ही चेक करून देणं गरजेचं आहे। मग त्याचं तुम्ही पुढे काय प्रोसेस आहे हे तुम्हाला चांगली माहिती असणार, परंतु ते करून द्यायला मान्यच नव्हते। याचा अर्थ काहीतरी त्याच्यामध्ये गपला होता म्हणून ते अजिबात रेडी नव्हत्या। इकडे शिर्डीच्या पेट्रोल पंपवरती आहे, भारत पेट्रोल पंप आहे, हा बघा, हा त्याचं हे आहे, भारत पेट्रोलियमचा ऍड्रेस आहे। मी आता इथे डिझेल टाकलाय, मला शंका आली की मला कमी मिळालेला आहे डिझेल, तर मी ह्यांना रिक्वेस्ट केली की मला तुम्ही क्वांटिटीचे जे चेकअप असतं त्याच्यामध्ये चेक करून द्या। परंतु हे बोलतात की ते डिझेल तुम्ही घेणार का, तुमच्या याच्यात टाकणार का? तर नियमानुसार काय आहे भारत पेट्रोलियमचं किंवा कुठल्याही पेट्रोलियमचं की आपल्याला जर शंका असेल तर क्वालिटी आणि क्वांटिटी चेकअप आपण करू शकतो। या हॉटेल समोरील हा बघा, हा पेट्रोल पंप आहे, इथं जाणं अवॉइड करा। मी पेट्रोल पंप विषयी ज्याप्रमाणे व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा 5 लिटरच्या कॅनमध्ये पेट्रोल मोजून दाखवण्यास सांगितलं, तेव्हा कर्मचाऱ्यांनी आम्हाला तसं करून दाखवलं नाही आणि ज्यावेळी डिझेल पंपवरील डेन्सिटीकडे आमचं लक्ष गेलं, डेन्सिटी सुद्धा ज्या प्रमाणात असायला हवी त्या प्रमाणात पंपाच्या डिस्प्लेवर आम्हाला दिसली नाही। पुन्हा आम्ही मालकाला याविषयी स्पष्टीकरण विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला डेन्सिटी बोर्डवर हाताने लिहिली होती तो बोर्ड दाखवला, परंतु त्यांनी तेव्हा सुद्धा कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला। आम्हाला त्यांनी ऑफ कॅमेरा भरपूर काही सांगितलं, परंतु कॅमेरा समोर मात्र ते बोलण्यास तयार झाले नाहीत। आम्हाला आमच्या फॅक्ट चेकमध्ये जी काही माहिती उपलब्ध झाली त्यावरून व्हायरल व्हिडिओ त्याच पेट्रोल पंपवरील आहे, परंतु पेट्रोल पंप शिर्डीमधील नसून सावळी विहीर बुद्रुक या गावातील आहे हे सिद्ध होते। आणि आमच्या प्रेक्षकांना आणि ज्यांनी हा व्हिडिओ बनवलाय त्यांना आमची विनंती आहे की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा शिर्डीच्या आसपास घडलेल्या घटनांना सुद्धा शिर्डीचं नाव देऊन कृपया शिर्डीची प्रतिमा मलिन करू नये। तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा
आणि अशाच प्रकारच्या फॅक्ट चेक व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.